त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला. आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत, त्यांची एक विचारधारा आहे, त्याने जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे. प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हारलो. ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे. ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे. ईव्हीएम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये. स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे. जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेला आहे. ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती. तरीही एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ईव्हीएम मुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे, पैशाचा वापर, दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हारलो. अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं. आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आहात. अलीकडेच महादजी शिंदे त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला. महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता. पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून, त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बॅनरच्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं. आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंदेना देण्यात आला. त्याच्या मागे काहीतरी मोठी गडबड आहे, वेगळ्या प्रकारची. ती गडबड काही सगळ्यांना माहिती आहे. असं काय कार्य केलंय डेप्युटी सीएमनी की महादजी शिंदे सारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही, शरण गेला नाही, त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता या देशभरामध्ये आहे, त्यांच्या तोडीचं काम काय केलंय सांगायला पाहिजे. पुरस्कार ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी, किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवार साहेबांनी. एवढंच आमचं म्हणणं होतं. पण पवार साहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी कशाला? भूमिका आहे त्यानंतर माझं पवार साहेबांशी 10 वेळा बोलणं झालेलं आहे ना. पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाहीये. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं, जो खोटारडेपणा झालाय तो मांडला मी. आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोभ व्यक्त केले नाहीत की हे खोटं आहे, हे चुकीचं आहे, ही फसवणूक आहे, एवढंच मी म्हणालो. थँक्यू.